भारत पाकिस्तान मधला युद्धविराम 18 मे पर्यंत कायम आहे। दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा चर्चा करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे। भारत पाक मधला युद्धविराम हा 18 मे पर्यंत असणार आहे। दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा एकदा चर्चा करतील आणि त्यानंतर पुढे काय होणार आहे याबाबत उत्तर मिळणार आहे। ऑपरेशन सिंदूर मात्र अजूनही सुरू आहे। युद्धविराम 18 मे पर्यंत कायम आहे। भारत आणि पाक युद्ध आणि तणाव वाढल्यानं भारतानं पाकिस्तानमधल्या 9 ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या ठिकाणावरती हल्ला केला आणि त्यानंतर पाकिस्ताननं देखील भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती गोळीबार केला आणि यामुळे भारत पाक हा तणाव वाढलेला आहे। मात्र युद्धविराम हे 18 मे पर्यंत कायम राहणार आहे। दोन्ही देशांचे डीजीएमओ याबाबत चर्चा करतील आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पंकज, भारत आणि पाकिस्तान हे युद्ध अजूनही सुरू आहे। 18 मे पर्यंत युद्धबंदी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे नेमकं काय होणार आहे या सगळ्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। पंकज, 18 मे पर्यंत भारत पाकिस्तान याच्यामध्ये झालेली युद्धबंदी जी आहे ती कायम असणार आहे। त्याच्यानंतर कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा याबाबत दोन्ही देशाचे जे डीजीएमओ आहेत त्यांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पुढे निर्णय घेतला जाईल। या चर्चेमध्ये विशेषतः भारताकडनं कुठले मुद्दे लक्षात घेतले जातील तर पाकिस्ताननं आतापर्यंत केलेल्या युद्धबंदीच्या निर्णयाची किती अंमलबजावणी केली, किती पालन केलं, पाकिस्तानकडनं एलओसी मधून किती शेलिंग करण्यात आलं, पाकिस्तानकडून किती वेळा फायरिंग करण्यात आलं, त्यांनी युद्धबंदीचे नियम पाळले आहेत का, की छुप्या पद्धतीने ते नियम तोडण्याचा प्रयत्न केला। भारतानं एक संधी म्हणून युद्धबंदी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तरी सुद्धा पाकिस्तानकडनं कशा पद्धतीने त्याला सहयोग केला किंवा त्याचं पालन केलं यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। 18 मेच्या आसपास किंवा त्याच्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये बैठक होईल। अर्थात या सगळ्या गोष्टींची मोजमाप करून या सगळ्या गोष्टींचं माहिती घेऊन याबाबतचा पुढे निर्णय जो आहे तो घेतला जाईल। अगदी धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।